नमस्कार, फोर्सेस किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण करणार आहोत स्वीट कॉर्नचे अप्पे। अगदी कमी तेलामध्ये होणारा हा पदार्थ खूप रुचकर लागतो। हे मिक्सरमधून अगदी ओबडधोबड काढून घेतलेत कॉर्न। त्यात बाइंडिंगसाठी 4 चमचे बेसन पीठ घालायचं। अगदी नक्की करून पहा, खूप छान होतात हे अप्पे। आणि आता सध्या कॉर्नचा सीझन पण आहे, त्यामुळे बाजारात भरपूर स्वीट कॉर्न मिळतात। आता त्यात बारीक चिरलेला कांदा घातला, बारीक चिरलेली हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हळद, लाल मिरची पावडर खूप थोडी घालायची, कारण आपण हिरवी मिरची वापरली आहे। चवीप्रमाणे मीठ घातले आणि बारीक चिरलेली कोथिंबीर। आता हे मिश्रण सगळे पाणी न घालता चांगले मस्त मिक्स करून घ्यायचे। अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। त्या कॉर्नला जे पाणी सुटलेलं असतं तेवढ्या पाण्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित भिजून तयार होतं। हे अशा प्रकारे मिश्रण भिजून तयार आहे। गॅसवर अप्पे पात्रे गरम करत ठेवले होते, त्यामध्ये थोडे थोडे तेल टाकून घ्यायचे। आता अप्पे पात्रामध्ये एक चमचा हे मिश्रण सोडून घ्यायचे। आधी कडेने सोडायचे, कारण मध्ये फ्लेम असल्यामुळे मिश्रण जळण्याची शक्यता असते। त्यामुळे सगळीकडे आधी हे असे अप्पे सोडून घ्यायचे बाजूला आणि मग मध्ये टाकायचे। अगदी कमी तेलामध्ये हा खूप छान नाश्ता तयार होतो। अगदी लहान मोठ्यांपासून सगळ्यांना आवडेल असा। अशी ही रेसिपी करून बघा। आता झाकण ठेवू आणि 5 मिनिटे त्याला वाफ काढायची। 5 मिनिटांनंतर झाकण उलटून बघितले, हे असे अप्पे उलटून घ्यायचे। खालच्या बाजूने चांगले खरपूस भाजून झाले। आता उलटे करून त्यांना परत एकदा 5 मिनिटे भाजून घ्यायचं। मधले जरा जास्त शेकले गेले आहेत। अशा प्रकारे सगळे उलटून घ्यायचे। आता थोडे थोडे तेल सोडू त्याच्यात, अगदी थोडेच तेल टाकायचे। परत 5 मिनिटं ते शेकून घ्यायचे। हे अप्पे तयार आहेत। आता हे आपण काढून घेऊ। तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। हे तयार आहेत। हे आता काढून घेऊन चटणी बरोबर सर्व करा किंवा टोमॅटो सॉस, किंवा तसेही ते खूप छान लागतात। अशा प्रकारे